श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। ओम नमो भगवते वासुदेवाय। पापावली पाटनपटुवपाङ्गः श्रीपाणिपद्माङ्कितजानुजङ्गः गोपालबालकृपयाशयन् श्रीपाण्डुरङ्गो भवतु प्रसन्नः। सिञ्जन्नो पुरुषोऽभिपादकमलां मन्दस्मितोद्यन्मुखीं पञ्जाक्षीं कुचभारभीरुविलसन्मध्यां पुनत्कङ्कणां शम्भवाध्व्यैः परिसेवितां सुवसनां जाम्बूनदालङ्कृताम् अम्बां तां प्रणतोऽस्मि कृष्णरमणीं लम्बालकां रुक्मिणीं। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अशेषवाग्जाड्यमलापहन्त्रे नवं नवं स्पष्टसुवाक्प्रदायिने ममेह युभाग्रसुरङ्गनरतके भव प्रसन्ना वदने च मे श्रीः। भवति यदनुभावादेडमुकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। फणिगणवरभूषः पार्वतीश्लाघ्यवेशः खलचनकृतरोषः खण्डितात्मीयदोषः सदरुणगिरिवासः शक्रसूर्याद्यधीशः परिवृतभवपाशः पातु मां पार्वतीशः। पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवा विष्णुर्धयास्तान्नमस्ये गुरून् नमः। अस्मद्गुरुसमारम्भान् टीकाकृतपादमध्यगाः श्रीमदानन्दतीर्थपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। नमोऽस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तो भवन्तः सर्व एव हि। अस्मद्गुरुसमारम्भान् टीकाकृतपादमध्यमाः श्रीमदानन्दतीर्थपर्यन्तां गुरु वन्दे गुरुपरम्परामापादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृतं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सृष्टिस्थित्यप्ययेहानियतिदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्विषशत्रुरात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दाव्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम्। हरिः ओम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्वस्त्यस्तु सताम् अशेषसन्मङ्गलानि भवन्तु। श्रीशुक उवाच कृत्वा दैत्यवधं कृष्णस्य रामो यद्भिर्वृतः भुवोऽवतारयन् भारं यविष्ठं जनयन् कलिम्। दशमस्कंधामध्ये परमात्म्याच्या सर्व लीला पाहिल्या. पुढे शुकाचार्य सांगू लागले आहेत की हे राजा, यादवांनी वेढलेल्या व बलरामासमवेत असणाऱ्या त्या श्रीकृष्णाने अनेक दैत्यांचा वध करून कौरव पांडवांमध्ये झालेल्या युद्धाचे निमित्त करून या पृथ्वीवरचा भार हलका केला. आपल्या जन्माचे प्रयोजन पृथ्वीचा भार हलका करणे हे आणि सज्जनांचे संरक्षण हे प्रयोजन परमात्मा सिद्ध करत आहे. मोठा कलह कौरव आणि पांडव यांच्यामध्ये निर्माण झाला. दुर्योधनादी शत्रूंनी कपट द्यूत क्रीडा करून द्रौपदीचे केश ग्रहण करून विष दाक्षाग्रहामध्ये जाळणं
विविध प्रकारचे अपमान करून पांडवांना अतिशय त्रास दिला होता. त्यावेळेस पांडवांना निमित्त करून दोन्ही पक्षाकडे जमलेल्या राजांचा परस्परांच्या हातून नाश करून परमात्म्याने पृथ्वीचा भार उतरवला. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा व त्यांच्या सेनांचा आपल्या बाहूंच्या सामर्थ्याने रक्षण केल्या गेलेल्या यादवांकडून त्याने नाश केला. अशा त्या श्रीकृष्णाने जरी पुष्कळ दैत्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरवला तरी देखील पृथ्वीवरील पूर्ण भार अजून कमी झाला नाही असा विचार करून त्या भारामध्ये असणारे यादव देखील शिल्लक आहेत असा त्याने विचार केला आणि जंगलामध्ये वेणू म्हणजेच बांबूची झाडं एकमेकांवरती घासून आपोआप अग्नी निर्माण होऊन संपूर्ण समस्त जंगल नष्ट होतं जाळाने. त्याप्रमाणे यादवांना एकमेकांमध्ये युद्ध करायला लावून समस्त यादव कुल त्याने नष्ट करून पृथ्वीवरचा भार हलका केला. नंतर परमात्मा स्वस्थानाला गेले. हे राजा, याप्रमाणे सर्वत्र व्याप्त असणाऱ्या सत्यसंकल्प व समर्थ अशा श्रीकृष्णाने ब्राह्मणशापाचं निमित्त करून आपल्या कुलाचा संहार केला असं मी ऐकलं. त्याप्रमाणे अवतारातील सर्व कार्यभार संपल्यावर मानवांना तमोगुण कार्य अशा संसारातून सुखाने पार पडण्यास निश्चयात्मक साधन मिळावे या उद्देशाने व उत्तम विषयाला कीर्ती असणारा तो परमात्मा श्रीकृष्ण स्वतःच्या ज्ञानानंदात्मक देहानेच निजधामाला गेला. त्याची मूर्ती इतकी सुंदर होती की त्या मूर्तीकडे एक वार पाहिल्यानंतर पाहणाऱ्यास जगातील सर्वश्रेष्ठ असणाऱ्या वस्तू ह्या तुच्छ वाटू लागल्या. पाहणाऱ्याची दृष्टी त्या ठिकाणी रमली. आपल्या वाणीने त्याचे स्मरण करण्याचे चित्त त्याच्या ठिकाणी रत व्हावे. त्याची इतस्ततः उमटलेली पदचिन्हे पाहत असता मानवाचे मन त्या ठिकाणीच रममाण होते. असा तो भगवान श्रीकृष्ण स्वधामाला म्हणजे वैकुंठाला गेला. याप्रमाणे सांगितल्यानंतर परीक्षित राजाने विचारलंय. राजोवाच ब्रह्मण्यानां मदान्यानां नित्यं वृद्धोपसेविनां प्रशापः कथमभूत् दृष्टीनां कृष्णचेतसां. शुकाचार्य म्हणतात की हे राजा विचारतो, हे शुकाचार्य, विद्वान अशा ब्राह्मणांचे भक्त व सदैव ज्ञानी वृद्धांची सेवा करणारे असे श्रीकृष्णाच्या ठिकाणी आपलं मन ठेवणाऱ्या त्या यादवांना ब्राह्मणांचा शाप कसा झाला? हे द्विजश्रेष्ठा, यदुकुलाला ब्राह्मणांचा शाप कोणत्या कारणाने झाला? एकजुटीने वागणाऱ्या यादवांमध्ये परस्परांमध्ये कलह का निर्माण झाला? हे सर्व आश्चर्यकारक वाटतंय. म्हणून हे सर्व वृत्त आपण मला सांगावे. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात की हे राजा, जगातील सर्व सुंदर वस्तूंचे निवासस्थान असे शरीर धारण करणारा, जगाचं कल्याण व्हावं अशी इच्छा करणारा, उदार कीर्ती असा भगवान श्रीकृष्ण आपले उरलेले अवतार कार्य पूर्ण करावे अशा विचाराने त्याने स्वतःच्या कुलाचा नाश करण्याची इच्छा केली. श्रीकृष्णाचे चरित्र
गायन करणाऱ्याचे कलियुगातील सर्व दोष नष्ट होतात. त्याचे चरित्र पुण्यसंपादन करणारं आहे, मंगलकारक आहे. यादव कुलात राहणारा कालस्वरूपी श्रीकृष्ण याच्या प्रेरणेने सर्व यादव व ऋषी पिंडारक क्षेत्रामध्ये राहत होते. त्या पिंडारक क्षेत्रामध्ये विश्वामित्रोरणिः कण्वो दुर्वासा भृगुरंगिराः कश्यपो वामदेवो वसिष्ठो नारदादयः. विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, काश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद आदी सर्व ऋषी त्या ठिकाणी येऊन थांबले होते. खेळत असलेले यादव कुमार अतिशय उद्धटपणे परंतु नम्रतेचा आव आणून त्यांनी सांबाला स्त्रीचा वेश दिला आणि त्या ऋषीजवळ त्याला घेऊन गेले. ऋषीजवळ गेल्यानंतर ते म्हणाले की हे विप्र हो, हां, ही बाई गर्भवती असल्यामुळे लाजते. आपणच सांगा, ह्या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी? अशा प्रकारे यादव कुमारांनी आपणास कपटाने हा प्रश्न केला आहे हे जाणून एकदम त्या कुमाराला ते ऋषी म्हणाले की हे मूर्खानो, ही तुमच्या कुलाचा नाश करणाऱ्या मुसळाला जन्म देईल. अशा प्रकारे ऋषींची ती वाणी ऐकल्याबरोबर त्यांनी ते लुगडं सोडलं. तर त्यावेळी एक मुसळ त्यांना दृष्टीस पडलं. अरे इच्छा, दुर्दैवी असणारे आपण असं हे काय केलं? आता रामकृष्ण आपल्याला काय म्हणतील? असं म्हणून ते मुसळ घेऊन ते आपल्या घरी आले. नंतर मुसळ घेऊन घरी आल्यानंतर तोंड निस्तेज झालेले ते यादव कुमार सभेमध्ये सर्व हकीकत उग्रसेनापुढे त्यांनी ठेवली. हे राजा, प्रत्यक्षात ते मुसळ पाहून ब्राह्मणाने दिलेला शाप ऐकून द्वारकावासीय लोक अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि भयाने संत्रस्त देखील झाले. त्यावेळी यादवाचा राजा उग्रसेन त्याने त्या मुसळाचे चूर्ण करून ते चूर्ण आणि उरलेला तुकडा समुद्राच्या पाण्यामध्ये फेकून दिला. त्यानंतर तो तुकडा माशाने गिळला आणि ते चूर्ण समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर आलं आणि त्या ठिकाणी गवतामध्ये ते अडकलं. ज्या माशाने तो मुसळाचा अवशिष्ट तुकडा गिळला होता तो मासा एका कोळ्याने पकडला आणि तो लोखंडाचा तुकडा एका लोहाराने बाण म्हणून तयार केला. त्याचा उपयोग एका व्याध्याने पुढे केला. भगवान श्रीकृष्ण ह्या सर्व गोष्टी जाणत होते, परंतु ब्राह्मणांचा शाप व्यर्थ करण्याची शक्ती देखील भगवंतामध्ये होती. पण भगवंतानी ब्राह्मणाच्या त्या शापाला मुकसंमती दिली. हे राजा, शुकाचार्य पुढे सांगतात की श्री शुकौवाच गोविंद भुजगुप्तायां द्वारकायां कुरुद्वः अवात्सीन् नारदो अभीक्ष्णं कृष्णोपासनलालसाः. श्रीकृष्णाच्या बाहुबलाने रक्षण केलेल्या द्वारका नगरीत भगवान श्रीकृष्णाची उपासना करण्याची इच्छा असणारे नारद नेहमी त्यांचं येणं जाणं असायचं. हे राजा, सर्व प्रकाराने मृत्यू असलेला, श्रोत्रादी इंद्रिय शक्ती असलेला कोणता पुरुष देवांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अशा ब्रह्मरुद्रादिकाकडून उपासना केला गेलेला मोक्ष देणाऱ्या कृष्णाच्या चरणकमलाची सेवा करणार नाही? सर्वजणच भगवंताच्या चरणकमलाची सेवा करतात.
एकदा नारद मुनी आपल्या घरी आल्यानंतर वसुदेवांनी त्यांना अर्घ्य पाद्य वगैरे देऊन त्यांची पूजा केली. स्वस्थ मनाने आसनावर बसवलं. त्यानंतर वसुदेवाने नमस्कार केला आणि विचारलं. वसुदेव उवाच भगवन् भवतो यात्रा स्वस्थये सर्वदेहिनां कृपणानां यथा पित्रोत्तमश्लोकवर्त्मनः. श्रीहरीचा मार्ग अनुसरणाऱ्या तुमच्यासारख्या भगवत भक्तांचा संचार ज्याप्रमाणे दीन बालकांच्या कल्याणाकरिता गुरुजनाचे आगमन असतं, त्याप्रमाणे तुमचा संचार हा प्राणीमात्रांच्या कल्याणाला कारणीभूत असतो. देवांचा संसार हा प्राणीमात्राच्या सुखाला किंवा दुःखाला कारण, पण भगवंताच्या चरणी आपले मन ठेवणाऱ्याला तुमच्यासारख्या साधुजनांचा संचार सर्व प्राणीमात्राला सुखच उत्पन्न करणारा असतो. ज्याप्रमाणे जीव देवताची उपासना करतात, त्याप्रमाणे देव त्या जीवांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतात. जशी छाया ही पुरुषाच्या अधीन असते, त्याप्रमाणे जीवास प्राप्त होणारे फल त्याच्याकडून केल्या जाणाऱ्या कर्माच्या अधीन असतं. पण सदैव परमात्मचिंतन करणारे साधुजन मात्र प्राणीमात्रांना सदैव सुखप्राप्त व्हावे अशी इच्छा करीत असतात. यावरून देवतापेक्षा साधू लोक श्रेष्ठ आहे अशा प्रकारे विपरीत भाव निर्माण होईल, म्हणून मानवांना कर्मसचिव असं म्हटलं आहे. त्यामुळे ते देव यथायोग्य रीतीने श्रेष्ठ समजावे. असे जरी असले तरी भगवद्विषयक धर्म मी तुला विचारत आहे. जे धर्म श्रवण केल्यानंतर मानव संसारातील सर्व भयापासून मुक्त होतो. भगवंताच्या मायेने मोहित झाल्यामुळे या भूमीवर परमात्मा श्रीहरी माझ्या घरी पुत्ररूपाने अवतीर्ण झाला आहे. या इच्छेने मुक्तिदात्या परमात्म्याची मी उपासना केली. ती परमात्म्याने माझ्या पोटी पुत्ररूपाने अवतार धारण करावा म्हणून उपासना केली. मोक्षासाठी मी उपासना केली नाही. त्यामुळे आता पश्चात्ताप हो हे सुव्रता नारदा. अनेक दुःखांनी युक्त असणाऱ्या, सर्व बाजूंनी भय असलेल्या या संसारापासून मुक्त होऊन मोक्षास कसा प्राप्त होईल अशा प्रकारचं ज्ञान हे नारदा तू मला सांग. शुकाचार्य म्हणतात की हे राजा, याप्रमाणे बुद्धिमान वसुदेवाने प्रश्न विचारल्यानंतर हरीचे गुणचिंतन करीत वसुदेवासी नारद बोलू लागले. नारद म्हणतात, सम्यगेतद्व्यवसितं भवता सात्वतर्षभ यत्पृच्छसे भागवतान् धर्मांस्त्वं विश्वभावनान्. हे राजा, याप्रमाणे बुद्धिमान असणाऱ्या त्या वसुदेवाने विचारल्यानंतर नारद सांगतात, नारदांनी परमात्म्याचं गुणचिंतन करून अतिशय उपयुक्त असणारा असा धर्म, त्याच्याविषयी तू जो प्रश्न केला आहेस तो अभिनंदनीय आहे. अशा प्रकारे वसुदेवाचं अभिनंदन केलं आणि ते सांगू लागले. भागवत धर्म श्रवण केल्यानंतर, त्याचे पठन केल्यानंतर, त्याचे मनन केल्यानंतर, किंवा जे भागवत धर्माचे आचरण करतात त्यांना अनुमोदन दिल्यानंतर तो भागवत धर्म जगाचा द्रोह करण्यासही पवित्र करतो. हे वसुदेवा, ज्याच्या चरित्राचे श्रवण कीर्तन हे पवित्र आहे, अशा परमकल्याण असणाऱ्या भगवान नारायणाचे स्मरण तू मला करवलं, म्हणून तू माझ्यावर एक प्रकारे उपकारच केला आहे.
आता ऋषभपुत्र व महात्मा जनकराजा यांच्यामध्ये झालेला संवाद इतिहासामध्ये झाला, त्याच्याविषयी मी तुला सांगतो. स्वयंभू मनूचा प्रियव्रत नावाचा मुलगा, त्याला अग्निध्र नावाचा मुलगा, त्या अग्निध्राला नाभी आणि नाभीला ऋषभ नामक पुत्र झाला. तो ऋषभदेव भगवद्विषयक धर्माचा प्रसार करण्याकरता परमात्म्याचा अवतार म्हणून पृथ्वीवर जन्मला. त्या ऋषभास तत्त्वज्ञान परांगत असे 100 मुलं झाले. त्या 100 पुत्रांमध्ये ज्येष्ठ पुत्र होता तो भरत, ज्यामुळे या देशाला पूर्वी आजनाभ असं नाव होतं. परंतु या भरताच्या अवतारापासून अजनाभ हे देशाचं आपल्या नाव जाऊन भरत आणि भरतावरून भारत असं नाव पडलं. त्या भरताने उपयुक्त भूमीचा त्याग करून अरण्यामध्ये गमन केलं. परमात्म्याला उद्देशून तप करून भरत 3 जन्मानंतर मोक्षाला गेला. बाकीच्या 99 मुलांपैकी 9 जण भरतखंडातील 9 विभागांचे राजे झाले. 81 पुत्र कर्ममार्ग प्रवृत्त करणारे ब्राह्मण झाले. बाकीचे 9 महाज्ञानी व ऊर्ध्वरेतस योगाधिपती झाले. ते परमात्मविषयक ज्ञानाचे प्रवचन करतात, संन्यस्य वृत्तीने राहतात. त्यांची नावे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाज हे सर्वजण कार्यकारणात्मक जगताहून भिन्न व तदंतर्यामी असणाऱ्या परमात्म्यास वैलक्षण्याने व पूर्णत्वाने पाहणारे असे होते. भगवज्ञानाचा प्रसार करणारे जगती तलावर संचार करीत फिरू लागले. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, गायी यांच्या स्थानामध्ये ते यथेष्ट संचार करीत होते. एकदा ऋषीकडून करण्यात आलेल्या निमिराजाच्या सत्रामध्ये श्रीहरीच्या इच्छेने श्रीहरीचे पुत्र असे ते महात्मा 9 ऋषी त्या सत्रामध्ये आले. हे राजा, ते सूर्याप्रमाणे तेजस्वी होते, महान भगवत भक्त होते. ते आलेले पाहून यजमान, ब्राह्मण, ऋत्विज, अग्निध्र सर्वजण उठून हात जोडून त्यांनी नमस्कार केला. हे 9 ऋषी हे मोठे श्रीहरीचे भक्त आहेत. हे जाणून आनंदित झालेल्या निमिराजाने दिलेल्या आसनावर ते ऋषीगण बसले. त्यांचे प्रसन्न मनाने पूजन केले. आपल्या तेजाने प्रकाशित होणाऱ्या ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राप्रमाणे ते आहेत की काय असं सर्वांना वाटलं. नंतर निमिराजाने त्यांना अत्यंत नम्रपणे प्रश्न विचारले. निमिराजा म्हणतो की षडगुणैश्वर्य संपन्न अशा श्रीहरीचे प्रतिमास्थानीय असे प्रत्यक्ष आपण आहात असं मी समजतो. मग केवळ लोकांच्या कल्याणाकरता, त्यांना पवित्र करण्याकरता या भूमीवर आपण संचार करत असतात. म्हणून जीवास हा मानवदेह प्राप्त होतो हे अतिशय दुर्लभ असून ते क्षणभंगुर आहे. तो क्षणभंगुर मानवदेह प्राप्त झाला असताही परमात्मप्रिय असणाऱ्याचे दर्शन होणे हे तर फार दुर्लभ आहे. हे कामक्रोधादी दोषांनी रहित असणाऱ्या मुनी हो, या संसारात परमात्मप्रिय असणाऱ्यांचे दर्शन हे दुर्लभ असल्यामुळे आलेल्या संधीचा फायदा घेऊन मानवांना उपयुक्त असणारा असं परमात्मविषयी प्रश्न आणि त्याचे उत्तरं किंवा तद्विषयक चर्चा याला दीर्घ कालावधी लागेल. मग
अशा तऱ्हेने साधन अल्पकाळात कसं प्राप्त होईल हे आपण सांगा. या संसारामध्ये अर्धक्षण जरी सज्जनांची संगती घडली तरी मानवांना सुख प्राप्त होतं. म्हणून आपल्या अल्पकालीन सहवासात आम्ही हा प्रश्न विचारला आहे. उत्पत्त्यादिकांनी रहित असणारा परमात्मा ज्या धर्माने प्रसन्न होऊन शरण आलेल्यांना स्वतःचही देतो असे भागवत धर्म, जर मी ते धर्म ऐकण्यास अधिकारी असेल तर आपण कृपया मला सांगावे. नारद मुनी म्हणतात की हे वसुदेवा, याप्रमाणे निमिराजाकडून प्रश्न विचारला गेल्यानंतर ते 9 ऋषी अगोदर राजाचं त्यांनी अभिनंदन केलं. नंतर प्रीतीने ऋत्विज सदस्य यांच्यासह बसलेल्या त्या राजाला म्हणाले. त्यातील पहिले ऋषी कवी ते म्हणतात, मन्ये कुतश्चेद भयमच्युतस्य पादाम्बुजोपासनमत्र नित्यम् उद्विग्न बुद्धेरसदात्मभावात् विश्वात्मना यत्र निवर्तते भीः. हे राजा, अमंगल अशा देहादिकाच्या ठिकाणी ममत्व बुद्धी ठेवल्याने संसारात सदैव दुःखी असणाऱ्या जीवांना ज्याची उपासना केली असता प्राण्याची सर्व प्रकारची भीती नाहीशी होते, अशा व नित्य हेयोपाये देय वस्तूंनी रहित असणाऱ्या श्रीहरीच्या चरणकमला वाचून निर्भयत्व प्राप्त करून देणारे कोणीही नाही. परमात्म्याची चरणोपासना हाच प्रमुख भागवत धर्म आहे. बाकीचे सर्व अंगभूत. परमात्मज्ञान व्हावे यासाठी भगवंतांनी जी साधने सांगितली ते धर्म मी तुला सांगतो. रस्त्यावर डोळे उघडे ठेवून धावणारा मनुष्य कोठेही अडखळणार नाही किंवा खालीही पडणार नाही. त्याप्रमाणे भागवत रूप धर्माच्या रथात आरूढ झालेला पुरुष कधीही त्याचा रथ थांबणार नाही. परमात्मप्रणित भागवत धर्म कोणता याचं दिग्दर्शन ते करतात. ते म्हणतात, देहाने, वाणीने, मनाने, इंद्रियाने, बुद्धीने मनन करण्यास अधिष्ठान असलेल्या मनोवृत्तीने किंवा स्वभावतःच आपल्या हातून जे कर्म घडते ते सर्व कर्म सर्वोत्तम अशा परमात्म्याच्या चरणी समर्पण करावे. प्रातःसमुत्थाय तव प्रियार्थम संसार यात्राम अनुवर्तयिष्ये. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपल्यानंतर देखील प्राज्ञ नामक परमात्मा हृदयामध्ये वास करून तेजस नामक परमात्मा कंठामध्ये वास करतो अशा आणि आपले संरक्षण करतो. सुषुप्ती, स्वप्न आणि तुरीय अवस्थेमध्ये देखील परमात्मा आपले संरक्षण करतो आणि तोच आपल्या शरीराचे नियमन करतो. अशा प्रकारचं ज्ञान साधून अशा प्रकारे चिंतन करून परमात्म्याच्याच हातून सर्व कर्म घडते असे चिंतन करणारा या देहापासून मुक्त होतो. श्रीहरीचा अनुग्रह नसलेल्यांना विपरीत ज्ञान प्राप्त होतं. अन्यथा ज्ञानाने ते लोक युक्त होतात. हे सर्व घरदार देह यांच्या ठिकाणी ममत्व बुद्धी उत्पन्न होते आणि संसार भय हे त्यांना प्राप्त होते. म्हणून गुरु देवता यांच्या ठिकाणी सदैव आपलं मन ठेवून सर्व कर्म त्यांच्या ठिकाणी अर्पण करावं.
विषयांचे ध्यान करणाऱ्या पुरुषाला तो जरी परमात्म्याच्या अधीन असल्याने अस्वतंत्र असला तरी हा संसार त्याच्या स्वाधीन नसला तरी हा संसार आपलाच आहे असे त्याला वाटते. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये तो धनाचा उपभोग घेऊ, धन प्राप्त झालं असं त्याला वाटतं आणि त्याचा उपभोग घेऊ असं तो मनोरथ करतो. स्वप्नामध्ये प्राप्त झालेल्या धनाचा उपभोग कसा घेता येईल, त्याप्रमाणे देहादिकांच्या ठिकाणी स्वतः परतंत्र असूनही व्यर्थ अशी ममत्व बुद्धी तो जीव धारण करतो आणि हा माझा संसार आहे, हे माझे आहे असं तो म्हणू लागतो. म्हणून परमात्म्याच्या अनुग्रहासाठी श्रीहरीच्या चरणी ज्ञानी पुरुषाने आपलं मन सतत ठेवावं. परमात्म्याची सर्वसमर्पणरूप उपासना करणाऱ्या पुरुषाला परमात्मा ज्ञान झाल्यावर त्याची वृत्ती कशी होते ते पुढे सांगतात. लोकांमध्ये श्रीहरीचे मंगलकारक असे जे अवतार आहेत, तसेच या निरनिराळ्या अवतारात जे त्याने कर्म केले आहे त्याचे श्रवण करीत जन्मकर्म आदी विषयावर रचलेल्या कवनांचे व पराक्रम प्रतीत होणाऱ्या नावाचे विषयसंगाची आसक्तता सोडून, लज्जा सोडून त्या परमात्म्याचे गायन करीत संचार करावा. अशा प्रकारे वर्तन करणारा भक्त प्रिय असणाऱ्या श्रीहरीच्या नामसंकीर्तनाने अपरोक्ष ज्ञानजनक भक्ती त्याच्यामध्ये उत्पन्न होते. चित्ताला द्रव सुटलेला भक्त आत्यंतिक भक्तीने युक्त झाल्याने लोकविलक्षण रीतीने तो मोठ्यांदा हसतो, रडतो, हे भगवंता असे म्हणून आक्रोश करतो. मुक्त मनाने परमात्मा चरित्र गातो, लोकविलक्षण नृत्य करतो. याप्रमाणे हरीची उपासना करणाऱ्या भक्तांना उपासना करण्यासाठी अधिष्ठान कोणतं ते सांगतात. आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी, जल, सूर्यादी ग्रह, प्राणी, दिशा, वृक्ष, सरीत, समुद्र हे शब्दवृत्तीला कारण असणारे असे सर्व श्रीहरीच्या अधीन असल्याने भक्तांच्या योग्यतेप्रमाणे आकाश आदी अधिष्ठानात श्रीहरीची उपासना करावी. फार काय जे काही उत्पन्न झाले आहे ते सर्व श्रीहरीचे निवासस्थान आहे. श्रीहरी यच्छयावत वस्तूंचा स्वामी आहे. तो एकमेव सर्वांचा स्वामी असल्याने त्याला अनन्य भावाने प्रणाम करावा. याप्रमाणे भक्ती करत श्रीहरीच्या ठिकाणी अनन्य भक्ती, जीवाचे परस्वाधीनत्व, संसाराविषयी वैराग्य या तीनही गोष्टी ज्याप्रमाणे भोजन करणाऱ्यास घासागणिक क्षुधानिवृत्ती, उदरपूर्ती वगैरे समाधान प्राप्त होते, त्याप्रमाणे एककाली भक्ताला हे सर्व प्राप्त होतं. हे जनक राजा, त्याप्रमाणे अविच्छिन्नपणे श्रीहरीचे भजन करणाऱ्या भगवत भक्ताला भक्ती, वैराग्य, ज्ञान प्राप्त होतात. नंतर स्वस्वरूपभूत सुखरूप मोक्ष त्याला परमात्मा देतो. याप्रमाणे जनकराजाला कवी नामक ऋषीने सांगितल्यानंतर पुन्हा जनकराजाने प्रश्न विचारला. अथ भागवतं ब्रूत यद्धर्मो यादृशो नृणां यथा चरति तद्ब्रूते यैर्लिङ्गैर्भगवत्प्रियः. त्याने प्रश्न विचारला की हे राजा, तो म्हणतो की हे ऋषीश्रेष्ठ हो, या मानवांमध्ये असणारे भगवत भक्त कोणत्या धर्मावर श्रद्धा ठेवतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, मानवात तो आपली वागणूक कशी ठेवतो, कोणती चिन्हे तो धारण करतो,
ज्या चिन्हाने तो भगवंताला प्रिय होतो ती चिन्हे कोणती हे सर्व मला सांगा. याप्रमाणे प्रश्न विचारल्यानंतर त्या ऋषींपैकी दुसरे हरी या नावाचे ऋषी म्हणतात, हे राजा, सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी अंतर्यामित्वाने असणाऱ्या परमात्म्यास निरतिशय ऐश्वर्यादिमत्व आहे. त्याच्या अवतारात तारतम्य नाही असे जो पाहतो, तसेच गुणपूर्ण असणाऱ्या परमात्म्याच्या आश्रयाने सर्व प्राणी आहे असे जो पाहतो तो भागवतोत्तम म्हणून सांगितला आहे. भक्तांमध्ये उत्तम, मध्यम, अधम असे 3 प्रकार. जो पुरुष ईश्वरावर प्रेम करतो, भगवत भक्ताबरोबर मैत्री करतो, आज्ञजनावर कृपा आणि शत्रूची उपेक्षा करतो तो मध्यम भक्त. जो प्रतिमेच्या ठिकाणी श्रीहरीची पूजा श्रद्धेने करतो, त्या प्रतिमेव्यतिरिक्त परमात्मा नाही असे समजून, तसेच परमात्म्याच्या भक्तांची पूजा जो करत नाही, त्यांच्यातील तारतम्य जाणत नाही, परमात्म्याच्या द्वेषी जनाविषयी उपेक्षा बुद्धी कशी करावी हे जाणत नाही, तो अधमभक्त समजावा. हे सर्व जीवित यात्रा श्रीहरीच्या इच्छेच्या स्वाधीन आहे असे जाणून 11 इंद्रिये, त्याद्वारा उत्पन्न होणारे शब्द, स्पर्श, ज्ञान, रस, गंध, विषय हे ग्रहण करूनही त्याचा द्वेष करीत नाही अथवा आनंद मानत नाही, तो भागवतोत्तम भक्त समजावा. त्या भक्ताची चिन्हे कोणती ते सांगते. देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी यांना प्राप्त होणाऱ्या उत्पत्ती, नाश, भूक, तहान, भय सर्व कष्टकारक संसार धर्माने त्याचे यथार्थ स्वरूप जाणून मोहित न होणारा व परमात्म्याच्या स्मरणाने जो युक्त असतो तो भगवतोत्तम, तो भगवंतामध्ये उत्तम भक्त म्हणून म्हटला. या सर्व काम्यमार्गांना प्रकृती परमात्म्याची इच्छाच कारण आहे असे जो समजतो व श्रीहरीच्या चरणाचा आश्रय करणारा जो आहे तो भागवतोत्तम असं म्हटलं जातं. ज्यास उत्तम कुलात जन्म, तप, कर्म वगैरे यांच्या योगाने या देहाच्या ठिकाणी अहंभाव उत्पन्न होत नाही, तो परमात्म्यास प्रिय होतो, तोही भागवतोत्तम आहे. ज्याच्या प्रकृतीजन्य अंतःकरणात संसारात अथवा मोक्षस्थितीतही ज्यास जीव आणि परमात्म्यात अभेद नाही असे ज्ञान असते व जो सर्व प्राणिमात्रांविषयी समान बुद्धी म्हणजे परमात्मनिंदकांबरोबर शत्रुत्वाची भावना आणि परमात्म भक्ताबरोबर मित्रत्वाची भावना, उदासीनाबरोबर उदासीन हीच खरी समत्व भावना आहे असा असणारा भगवन्निष्ठ तो भागवतोत्तम होय. त्रैलोक्यातील सर्व ऐश्वर्य प्राप्ती होत असली तरीही ब्रह्मदेवही ज्याच्या चरणारविंदांचा शोध घेतात, त्या भगवच्चरणारविंदाचा लव अथवा अर्धनिमिष कालही जे त्याग करीत नाहीत ते वैष्णवांमध्ये श्रेष्ठ समजावे. त्रैलोक्याचे ऐश्वर्य देतो, क्षणभर श्रीहरीचे नामस्मरण सोडून दे असे एखाद्याने म्हटल्यानंतर जो क्षणमात्रही भगवत नामस्मरणाचा त्याग करत नाही तो भागवतोत्तम समजावा. संसारातील विषयेच्छेने एखाद्या भगवंताच्या चरणारविंदापासून कदाचित परांगमुख होईल एखादा भक्त, पण ज्याप्रमाणे चंद्र हा उदय पावल्यानंतर सूर्यापासून झालेला ताप नाहीसा होतो, त्याप्रमाणे
भगवंताच्या महापराक्रमी चरणांच्या अंगुलीवर असलेल्या नखरूप मण्याच्या चंद्रासारख्या शीतल कांतीने एकवार संपूर्ण ताप नष्ट झाला असता भक्तांच्या हृदयामध्ये तो विषयवासनारूप ताप पुन्हा कसा प्रविष्ट होईल? दुसऱ्याच्या स्वाधीन होणारा नसला तरीही भक्ती लक्षणरूप पाशाने ज्याचे चरणकमल धारण करते, पातक समुदायाचा नाश करणारा प्रत्यक्ष हरी ज्याच्या हृदयाचा त्याग कधीही करत नाही, तो भागवतोत्तम होय. पुढे 3ऱ्या अध्यायात सांगतात, राजोवाच परस्य विष्णोरीशस्य मायिनाम मोहिनीं मायामेतमिच्छाम भगवन्तो ब्रवन्तु नः. जनक राजा पुढे प्रश्न विचारतो, गुणपरिपूर्ण व ब्रह्मादिकांचा स्वामी अशा विष्णूची ज्ञानीजनांनाही मोह उत्पन्न करणारी माया ती समजून घेण्याची इच्छा मी करत आहे. म्हणून ज्ञानीजनांमध्ये श्रेष्ठ कोण हे आपण सांगा. संसारातील नाना तऱ्हेच्या तापाने संतप्त झालेल्या मरणशील मानव संसार तापास शांती करणाऱ्या औषधाप्रमाणे हरिकथामृत पान तो करत असतो. ते पान करूनही त्याला समाधान होत नाही. पुन्हा पुन्हा हरिकथामृत पान करावं असं त्याला वाटतं. त्यावर अंतरिक्ष नावाचे जे ऋषी आहेत ते उत्तर देतात. ते म्हणतात, अंतरिक्ष उवाच एभिर्भूतानि भूतात्मा महाभूतैर्महाभुज सुसर्जोच्चावचाज्ञादो स्वयमात्मप्रसिद्धये. हे महाबाहो जनक राजा, प्रथमतः परमात्माने स्वतःच्या इच्छेने कार्य करण्यास प्रवृत्त असलेल्या प्रकृतीच्या द्वारे महत्त्वादी 24 तत्वे उत्पन्न केली. त्यानंतर विघटित झालेल्या 24 तत्वाच्या अभिमानी देवता निर्माण केला. त्यानंतर तत्वाभिमानी देवतांकडून स्तवन केला गेलेला परमात्मा त्या 24 तत्वांमध्ये प्रविष्ट झाला आणि त्या तत्वांना उपादान करून त्याने ब्रह्मांड निर्माण केलं. त्या तत्वाभिमानी देवतांचं ब्रह्मांडात परमात्मा प्रविष्ट झाला. नंतर पंचमहाभूताच्या योगाने स्वतःचे जीवास ज्ञान व्हावे यासाठी त्रिविध जीवांना 3 प्रकारच्या शरीरामध्ये त्याने योजले. परमात्म्याचे ज्ञान व्हावे म्हणून जीवांना अशा प्रकारे त्यांची योजना केली. तो परमात्मा पुन्हा सृष्टी करून स्थूल भावाला प्राप्त झालेल्या आकाशादी पंचमहाभूतांनी युक्त होऊन प्राणीमात्रांना उपयुक्त असणारं असं शरीर निर्माण करतो. मग त्या जीवासह अदृष्ट कर्मानुसार परमात्मा शरीरामध्ये प्रवेश करतो. नंतर स्वतःला तो परमात्मा मनाच्या नियामक रूपाने एक वार पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय अशा 10 इंद्रियाच्या नियामक रूपाने पुन्हा 10 वेळा त्याचे विभाग करतो. अशा रीतीने विषयातील सारभूत आनंदाचा तो उपभोग घेतो. सर्वतंत्र स्वतंत्र असणारा तो भगवान श्रीहरी विषय सेवनासाठी प्रेरणा केल्या गेलेल्या इंद्रियांच्या द्वारा विषयाचा उपभोग घेतो. तो परमात्मा स्वतंत्र असल्याने शुभ कर्माचा उपभोग घेतो, अशुभ कर्माचा उपभोग घेत नाही. शुभम विभत्यसो नित्यम. सर्वश्रेष्ठ परमात्मा म्हणजे जीवच आहे असा मानणारा संसारामध्ये नाना प्रकारच्या योनीमध्ये दुःखे भोगत पडतो. देह धारण करणारा, कर्मेंद्रियांनी वासनायुक्त कर्म करणारा, त्या
पूर्वजन्मार्जित कर्माची फले भोगी या जन्ममरणरूप संसारात जीव भ्रमण करीत असतो. ही परमात्म्याची माया. याप्रमाणे अनेक दुःखे देणाऱ्या कर्मगतीस प्राप्त होणारा व परतंत्र असणारा हा जीव जगाचा प्रलय होईपर्यंत जन्ममरणाला येतो. ही सर्व परमात्म्याची माया. याप्रमाणे ईश्वराच्या इच्छेने नियमन केले गेलेल्या अव्यक्त जडप्रकृतीपासून झालेली सृष्टी संक्षेपाने सांगून प्रलय संक्षेपाने सांगतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचा प्रलय काळ प्राप्त झाला असता ती पंचमहाभूते त्यांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्यासह व्यक्त असलेल्या ब्रह्मांडाला अनादि असा कालनियामक कालशब्दवाच्य परमात्मा मूल प्रकृतीला म्हणजे जड प्रकृतीला आकर्षित करतो. प्रलयकाळ यायच्या वेळी या भूतलावर 100 वर्षेपर्यंत महाभयंकर अशी अनावृष्टी होते आणि त्यावेळी पराकोटीची उष्णता वाढते. सूर्य तिन्ही लोकांना संतप्त करतो. पाताळापासून प्रारंभ करून जगाला जाळणारा उंच उंच ज्वाला वाढलेला, वायूने चेतवलेला, शेषाच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी चोहीकडे पसरून तो वाढू लागतो. पाताळापासून प्रारंभ करून जगाला जाळणारा तो अग्नी पसरल्यानंतर प्रलयकालीन संवर्तक नावाचा मेघसमूह हत्तीच्या सोंडे इतक्या मोठ्या धारा 100 वर्ष तो पाडतो. त्यामुळे त्या पावसाच्या पाण्यात ब्रह्मांड लय पावते. हे राजा, त्यानंतर ब्रह्मांडांतर्यामी पुरुष नामक ब्रह्मदेव ब्रह्मांडाचा त्याग करू ज्याप्रमाणे इंद्रियरहित असलेला अग्नी, इंधनरहित असणारा अग्नी हा सूक्ष्मरूपामध्ये प्रविष्ट होतो, त्याप्रमाणे सूक्ष्मरूप असलेल्या परमात्म्यामध्ये प्रवेश करतो. नंतर वायूने गंधहरण केलेली पृथ्वी पाण्यामध्ये लय पावते. नंतर जलाचाही रसगुण वायूने हरण केल्यानंतर ते जल तेजामध्ये लीन होते. हे जनकराजा, नंतर प्रलयकालीन तमाने तेजाचे रूप हरण केल्यानंतर ते तेज वायूमध्ये लय होते. नंतर आकाशाने वायूचा स्पर्शगुण हरण केल्यानंतर वायू आकाशामध्ये लय होते. नंतर संहार स्वरूप असणाऱ्या श्रीहरीकडून आकाशाचा शब्दगुण हरण केल्यानंतर तामस अहंकाराच्या ठिकाणी आकाश विलीन होते. इंद्रियाभिमानी देवतांसह वैकारिक अहंकार तेजस नामक अहंकारात प्रविष्ट होतो. याप्रमाणे वैकारिक, तेजस आणि तामस हे तीनही कार्य महत्त्वात लय पावतात. महत्त्व हे सर्वत्र व्याप्त असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी लय पावते. याप्रमाणे श्रीहरीची प्रकृष्ट इच्छा, स्थिती, नाश, परमात्म्याच्या अधीन असलेली त्रिगुणात्मक जडप्रकृती ही तुला मी सांगितली. आणखीन काय ऐकायचं आहे? अशाप्रमाणे अंतरिक्षाने विचारल्यानंतर जनक राजा म्हणतो, यथैतामैश्वरी मायां दुस्तरामाकृतात्मभिः तरन्ति च स्थूलधियो महर्षैदमुच्यता. जनक म्हणतो की महाराज, मन आदी इंद्रियांचा निग्रह करणाऱ्या जीवाकडून तरण्यास अशक्य अशा या परमात्म्याच्या मायेला संसारात आसक्त असणारे पुरुष अनायासाने तरुण कसे जातील हे मला सांगा. याप्रमाणे विचारल्यानंतर प्रबुद्ध मना मुनी म्हणतात, कर्मण्यारभमानानां दुःखात्ते सुखाय च पश्येत पाक विपर्यासं मिथुनीचारिणां नृणां. हे राजा, दुःख न मिळता सुखप्राप्ती व्हावी यासाठी कर्म करीत असणाऱ्या व स्त्रीबरोबर मैथुन धर्म स्वीकारून राहणाऱ्या पुरुषांना
त्यांच्या कर्माचे फळ त्यांच्या इच्छेप्रमाणे प्राप्त न होता उलटे फळ त्यांना प्राप्त होते, दुःख देणारेच फळ प्राप्त होते, असं सर्वत्र दिसून येतं. सदैव दुःख देणारे दुर्लभाने मृत्यू प्राप्त करून देणारे धन, त्याप्रमाणे घर, अपत्ये, आप्त, इष्ट, पशु इत्यादी चंचल आणि अनित्य पदार्थांनी प्राण्याला नित्य असे सौख्य कसं प्राप्त होईल? अनित्य आणि नित्य कसं प्राप्त होणार? हा लोक व या लोकीचे सौख्य ही जशी नाशिवंत आहेत, त्याप्रमाणेच कर्माचे प्राप्त झालेले फळ जे स्वर्गाधिक आहेत, तेथील सुख ही पण नाशिवंत आहेत. आपला पुण्याचा क्षय झाला की आपण स्वर्गातून पुन्हा जन्माला येतो. हे सर्व सुख नश्वर आहे हे जाणून नित्यसुखाच्या प्राप्तीकरता तत्त्वजिज्ञासू पुरुषाने उत्तम अशा वेद, शास्त्र यात निपुण असलेल्या एकांतिकाशी भगवन्निष्ठ बुद्धी असलेल्या गुरुला शरण जातो. गुरुग्रहात वास्तव्य केल्यावर गुरु व परमात्मा श्रीहरी यांच्याविषयी अनन्यनिष्ठा ठेवून भगवत संबंधी धर्माचे अध्ययन त्या ठिकाणी करावे. निष्कपट मनाने हरी व गुरु यांची सेवा करीत व गुरुच्या अंतर्यामी परमात्मा आहे असं समजून त्या ठिकाणी तसं अनुसंधान ठेवलं असता मोक्ष प्राप्त होतो. सर्व बाजूने विषयांच्या ठिकाणी विरक्ती ठेवावी. साधुजनांच्या विषयी प्रीती करण्यास शिकावं. यथायोग्य प्रकाराने सर्व प्राणिमात्रांविषयी दया, मैत्री, नम्रता हे धर्म निश्चयपूर्वक ठेवावे. मृत्तिका इत्यादी स्नानाने देहाची शुद्धता, अदंभ व भगवंताचे ध्यान इत्यादिकांनी मनाची शुद्धता, सुखदुःख ही सहन करणे, क्षमा, भगवत विषया वाचून इतर भाषणांचा त्याग म्हणजे क्षमा, स्वधर्माचे आचरण, अधिकारानुरूप स्वाध्याय, सरलता, ऋतुकाली स्त्रीगमन, अहिंसा, सुखदुःख, शीत उष्ण इत्यादी विषयी हर्ष शोक नसणे, देशकालाधिकांच्या ठिकाणी आपला स्वामी जो श्रीहरी त्याचे श्रेष्ठत्व अवलोकन करणे, प्रकृतीजन्य पदार्थांनी रहित मोक्ष आहे असं समजणं, समाधान वृत्तीने राहणे, ज्योतिषादी शास्त्राची निंदा न करणे, मन, वाणी, देह यांचे नियमन करणे, सत्य बोलणे, शमो मन्निष्ठता बुद्धी ही, शम म्हणजे भगवंताच्या ठिकाणी असणारी बुद्धी. अशा प्रकारे शमाधी संपन्न होऊन तसेच पूर्त जे तलाव, विहिरी वगैरे खंदून भगवंताची या ठिकाणी सर्व सेवा अर्पण करावी. याप्रमाणे परमात्मा हा आपला स्वामी आहे असे मानणाऱ्या मनुष्याच्या विषयी मित्रभाव धारण करावा. तसेच भगवंताची भगवत भक्त जे ब्रह्मादी देव यांची देखील सेवा करावी. स्वोत्तम अशा साधुजनांची सेवा करावी. हे सर्व आपण शिकावं आणि त्या साधूंची संगती घडल्यानंतर भगवंताच्या पवित्र यशाचे परस्परात वर्णन करावं. त्या यशाच्या वर्णनामध्ये परस्पर स्पर्धा आदी दोष नसल्यामुळे निर्दोषपणे परस्परामध्ये गुंग व्हावं. परस्परात संतोष पावणे व परस्पर विषयापासून निवृत्ती कशी करावी हे शिकावं. याप्रमाणे विषयवैराग्य उत्पन्न होत असताना पातक समुदायाचे हरण करणाऱ्या श्रीहरीचे स्मरण नित्य करावे. त्यांच्या कथा ऐकाव्या. अशा प्रकारे भागवत धर्माचे आचरण सदैव करीत राहिल्यामुळे उत्पन्न झालेल्या भक्तीच्या उद्रेकाने नारायणाच्या ठिकाणी रत होऊन पार होण्यास अशक्य असा
भवसागर पार करून बंधशक्तीपासून जीव पार होता. याप्रमाणे श्रीहरीची भक्ती केल्यानंतर मोक्षरूपी पुरुषार्थ प्राप्त होतो हे सांगितल्यावर जनक राजा पुढे पिप्पलायन ऋषीला प्रश्न करतात. जनक राजा म्हणतो, नारायणाभिधानस्य ब्रह्मणः परमात्मनः निष्ठामनहतनो वक्तुं यूयं हि ब्रह्मवित्तमः. परमात्मविषयक ज्ञान असलेल्या लोकात श्रेष्ठ असणाऱ्या मुनी हो, आपण ब्रह्मादी जीवराशीहून श्रेष्ठ असणाऱ्या परमात्म्याचे श्रेष्ठत्व कशामुळे आहे ती कारणे मला सांगा. हे सर्व सांगण्यास आपण समर्थ आहात. याप्रमाणे विचारल्यानंतर पिप्पलायन उवाच, स्थित्युत्थव प्रलय हेतुरहेतुरस्य यः स्वप्नजागर सुसुप्तिषु संबहिश्च देहेन्द्रियादिषु हृदयानि चरन्ति येन संजीवितानि तदवैहि परम नरेंद्र. पिप्पलायन म्हणतात की हे राजा, जो या जगाची उत्पत्ती, पालन, संहार, नियमन, ज्ञान, अज्ञान, बंध, मोक्ष हे 8 प्रकारे करतो त्याला कारण जो आहे, पण ज्याला मात्र कोणीही कारण नाही, जो जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थात अंतर्यामी नियामक रूपाने निर्दोषरित्या असो, या अवस्थांच्या बाहेर असणारी मुक्तिकाली, प्रलयकाली देखील जो असतो, जो देह, इंद्रिये, प्राण, हृदय, मन यांच्या अभिमानी देवतांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून कार्य करतो व सर्व देवता ज्याच्या स्वाधीन आहे, ते तत्व परमात्मा तत्व सर्वाहून उत्कृष्ट होय असे समज. त्या परमात्म्यास रुद्रादी देवही परमात्म्याच्या प्रसादा वाचून श्रीहरीला जाणू शकत नाही. मनोभिमानी रुद्र श्रीहरीला पूर्णपणे जाणत नाही, वाणीही जाणत नाही. चक्षु, सूर्य, आत्मा हे सर्व श्रीहरीला पूर्णपणे जाणू शकत नाही. प्राण, इंद्रिये यांच्या अभिमानी देवता श्रीहरीला जाणू शकत नाही. त्याच्या कृपाप्रसादाने परमात्म्याचे अंशतः ज्ञान होते. जसे ज्याला मुख्य अग्नी असणाऱ्या ज्वाला अग्नीला जाणत नाहीत, तसे श्रीहरीच्या अनुग्रहा वाचून कोणी अंशतःही जाणू शकत नाही. नित्यावियोगिनी वेदाभिमानी लक्ष्मी ही परमात्म्याचा निषेधबोधक वाक्याने श्रीहरी असा नाही, या प्रकारचा नाही अशा वाक्याने स्वतःला कारण जाणणाऱ्या परमात्म्याचा बोध ती करून देते. कारण परमात्म्याच्या अलौकिक आनंदा वाचून निषेधपर वचनेही सिद्ध होत नाही. म्हणूनच लक्ष्मी देवी ही परमात्म्याचे वर्णन निषेधरूप वाक्याने करते. मोक्षाची इच्छा करणाऱ्याने विद्या व अविद्या हे दोन्हीही जाणले पाहिजे. नैनं मनो विशति वागुत चक्षुरात्मा प्राणेन्द्रियान्नपि यथा नलमर्चिषः स्वाहा शब्दोऽप्यबोधक निषेधतयात्ममूल अर्थोक्तमाह यदुतेन निषेध्य सिद्धिः. विद्यां च यस्तद्वेदो भयं स अविद्या मृत्युं तीर्त्वा अविद्यामृतमश्नुते. या प्रकारे श्रुतीने प्रतिपादिलेल्या वाक्याप्रमाणे विद्या सांगून अविद्येचे देखील कथन करतात. काही अज्ञजन जीव हा हरीचे रूप आहे असे सांगतात. काही जण अगोदर एक असलेली त्रिगुणात्मक जडप्रकृती हरीचे रूप आहे असं म्हणतात. काही ब्रह्मा, विष्णू, महेश हरीचे रूपे आहेत. सत्व, रजतम ही 3 रूपे हरीचे आहेत.
असे प्रतिपादन करतात. वायू, ब्रह्मदेव, रुद्र ही सर्व श्रीहरीची रूपे आहे असे कथन करतात. बहुशक्य असलेले परब्रह्म पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा या सुखदुःख रूपाने दिसतात. कार्यरूप, सत्कारणरूप, असत सत्कारणरूप ब्रह्म आहे असे काही जण म्हणतात. पण जे परब्रह्म या सद असताहूनही भिन्न आहे तेच परब्रह्म कार्यकारणरूप आहे असे अज्ञानी जण समजतात. हे अज्ञान आहे. तो परमात्मा कार्यकारणरूप मानल्यास त्यालाही जन्माधिक आहेत असं मानावं लागल. हा परमात्मा उत्पन्न होत नाही. तो परमात्मा संचार केल्याने विद्ध होत नाही, कोणत्याही कारणाने लिप्त होत नाही. त्याप्रमाणे जन्माधिक असणाऱ्या प्राण्यांमध्ये राहत असल्याने तो परमात्मा त्या कर्माने बद्ध होत नाही. तो विकार न पावता एक प्रकारानेच राहतो आणि त्यामुळे तो नाशरहित आहे असे जाणवते. आता हा परमात्मा दिसत नाही, तेव्हा त्यास कसं जाणायचं? जी वस्तू दिसत नाही ती कशी जाणायची त्याचं स्पष्टीकरण करतात. ज्या प्रकारे इंद्रियातील पाहणे, बोलणे, ऐकणे इत्यादिकावरून त्या इंद्रियातील प्राणाचे ज्ञान होते, त्याप्रमाणे सर्व पदार्थातील अद्भुत शक्तीने प्रकृती धर्माने रहित असणारा परमात्मा जाणावा. मिरची अग्नीमध्ये टाकल्यानंतर खाट होतो. खाट झाल्यानंतर आपल्याला जाणवतं, पण तो खाट दाखवा असं म्हटलं तर दाखवता येतं का? दाखवता येतं. कशाने होतं हे दाखवता येतं, पण खाट दाखवता येत नाही. त्याप्रमाणे परमात्मा हा सर्व जीवांतर्यामी राहून व्यापार करतो, परंतु दिसत नाही. नाना प्रकारच्या योनीमध्ये राहत असलेल्या जीवास एक देह सोडल्यानंतर दुसरा देह प्राप्त होत असतो. जर जीव स्वतंत्र असता तर त्यास चांगला देह प्राप्त करून घेता आला असता का नाही? पण ज्या अर्थी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला देह प्राप्त होत नाही त्या अर्थी तो स्वतंत्र नाही, कोणत्या तरी अधीन आहे हे आपोआप सिद्ध होते. अंडेषु केषु तरश्वाणि स्थितेषु प्राणेन जीवोपधावति तत्र तत्र छन्ने मतीन्द्रियगुणे हनिज प्रसूक्ते कूटस्थ आशयमृते तदन स्मृतिर्न. हे कसं ते सांगतात. जीव हा कसा आहे? अंडज, जरायु, उद्भिज आणि स्वेदज इत्यादी शरीरामध्ये प्रवेश करण्याच्या वेळी तो जीव पूर्वदेह सोडून मुख्य प्राणात प्रवेश करतो. मुख्य प्राण जीवासह परमात्म्यामध्ये प्रवेश करून त्याच्यासह दुसऱ्या देहात म्हणजे जीवात प्रवेश करतो. सुषुप्ती अवस्थेतही सर्व इंद्रियांच्या वृत्तीचा तसेच मनोभिमानी अहंकारात्मक रुद्राचाही उपशम झाल्याने देहाभिमान रहित अशा सुषुप्ती अवस्थेतही जीवासह प्राण ज्याच्या वाचून कोणतेही कार्य होऊ शकत नाही अशा परमात्म्यासह देहामध्ये प्रविष्ट होतो. कारण त्यावेळी इंद्रियाभिमानी देवतांची शक्ती ही परमात्म्याकडून आकर्षित झालेली असते. याप्रमाणे सर्वोत्तम असल्याने सर्वाहून भिन्न असणाऱ्या, सर्वांवर उपकार करीत असल्याने सर्वांना प्रिय असणाऱ्या परमात्म्याचे अपरोक्ष ज्ञान कसे व केव्हा होईल हे पुढील श्लोकावरून सांगतात.
नासो जजाननमरिष्यति नेधतोऽसो न क्षीयते स च न विद्यति चारिणापि सर्वत्र शश्वदनपायुपलब्धिमात्रं प्राणो यथेन्द्रियबलेन विकल्पितं सा. ज्याप्रमाणे स्वच्छ दृष्टी असलेल्या पुरुषास सूर्यप्रकाश स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे ज्यावेळी परमात्म्याच्या चरणाची सेवा करण्याने वाढत चाललेल्या भक्तीने सत्व रज तम इत्यादी गुणकर्माने उत्पन्न झालेले मनाचे दोष नाहीसे होऊन मन शुद्ध होते, त्यावेळी परमात्म्याचे अपरोक्ष ज्ञान प्राप्त होते. याप्रमाणे ज्ञानयोगाविषयी श्रवण केल्यानंतर जनक राजा पुढे म्हणाला, कर्मयोगं वदतनः पुरुषो येन संस्कृतः विधूये हाशु कर्माणि नैष्कर्म्यं विन्दते परम्. हे मुने, ज्या कर्माने पुरुष हा शुद्ध होऊन या संसारात मोक्षप्रतिबंधक अशा कर्माचा नाश करून मोक्षाला पावतो, अशा तऱ्हेचा कर्मयोग काय आहे ते आम्हाला सांगा. माझ्या पित्याच्या सान्निध्यात अशाच प्रकारचा प्रश्न पूर्वी एकदा मी ब्रह्मदेवाला मानसपुत्र अशा सनकादी ऋषींना मी विचारलं होतं. याप्रमाणे उत्तर जाणत असूनही त्यांनी याचे उत्तर काहीच दिले नाही. याचे कारण काय असावे ते मला सांगा. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं नाही सनकादी ऋषी. तेही कारण काय सांगतात असं म्हटल्यानंतर आविर्होत्र मुनी म्हणतात, आविर्होत्र उवाच कर्मकर्मा विकर्मेति वेदवादो न लौकिकाः वेदस्तचेश्वरात्मत्वा तत्र मुह्यन्ति सूरयाः. हे कर्म करण्यास योग्य, हे कर्म करण्यास अयोग्य, हे कर्म विकर्म म्हणजे कर्तव्य कर्माच्या विरुद्ध आहे असा वेदामध्ये प्रतिपादिलेला जो विचार आहे, लौकिक विचार नाही. म्हणजे वेदापासून बहिर्मुख असलेल्या लोकांचा हा विषय नाही. वेदार्थ कुशल असलेल्या लोकांना वेदातील रहस्य कळतं, कारण वेदाचा मुख्य विषय परमात्मा. वेदाच्या मुख्यार्थाविषयी विचार करीत असताना ज्ञानी लोक मोहित होतात, मग सामान्य लोक मोहित होतील यात काय आश्चर्य. हे वेद अमुख्य वृत्तीने कर्मफल आहे असे अज्ञजनांच्या अनुशासनाकरता सांगत असतात असं समजा. पण मुख्य वृत्तीने वेद हे परमात्म्याचेच वाचक आहे असे ज्ञान करून घेऊन आपण सर्व कर्म परमात्मचरणी समर्पण केलेले कर्म ज्याप्रमाणे योग्य प्रकाराने दिलेले औषध रोगाचा नाश करते, त्याप्रमाणे मोक्षाला कारणीभूत होते. हा सर्वांकडून पूजला जाणारा परमात्माच आपणास इष्ट देणारा आहे असे अज्ञानी जन जाणत नसल्याने विषयलंपट होऊन वेदोक्त कर्म करीत असताना वेदविरुद्ध केलेल्या कर्मरूपी अधर्माने परमात्मचरणी सर्व कर्म समर्पण करण्याची बुद्धी नसल्यामुळे तो इंद्रिय निग्रह नसलेला मनुष्य नाना प्रकारची मृत्यू समान दुःखे भोगीत असतो. त्यातील तात्पर्य असं आहे की सर्व कर्म ईश्वरार्पण बुद्धीने आचरण केल्यामुळे हे जे करतात ते वेदोक्त कर्म. पण तसे न करता वेदोक्त कर्मच निरनिराळ्या फळांच्या इच्छेने करणे हे विकर्म म्हणजे तो अधर्म. व अशा तऱ्हेच्या धर्माचरणाने अज्ञ लोक नाना प्रकारची दुःखे उपभोगतात. संसारात वेदोक्तमेव कुर्वाणो निस्संगो अर्पितमीश्वरे नैष्कर्म्यां लभते सिद्धिं रोचनार्थं फलश्रुतिः. संसारामध्ये विषयसंगरहित पुरुष झाल्यानंतर ईश्वरार्पण बुद्धीने वेदोक्त कर्म करणारा पुरुष कर्माने न मिळणाऱ्या अशा मोक्षाला प्राप्त होतो, स्वर्गादी सुख प्राप्त होते. अशी अमुख्यार्थ प्रतिपादक वाक्य या ठिकाणी आहे.
ती केवळ बाह्यसुखात रत असणाऱ्या सुयोग्य जीवांना वेदोक्त कर्म करण्याविषयी रुची उत्पन्न व्हावी एवढ्यासाठी आहे. लहान मुलाला जसं खाऊचं आमिष दाखवलं जातं आणि जवळ बोलवलं जातं, त्याप्रमाणे स्वर्गादी फलप्राप्ती वेदोक्त कर्म केल्याने होते असं दाखवण्यासाठी म्हणून वेदोक्त कर्म करण्यामध्ये उद्युक्त करण्यासाठी हे दाखवलेले एक आमिष आहे. ज्याला आपल्या प्राकृतिक बंधाचा नाश व्हावा अशी इच्छा असेल त्याने ब्रह्मरुद्रादिकांना प्रेरक असणाऱ्या अशा परमात्म्याची पूजा विधिपूर्वक पंचरात्रागमामध्ये जशी सांगितली आहे त्याप्रमाणे करावी. आचार्यांची प्राप्ती झाली असता आचार्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपणास इष्ट असणाऱ्या परमात्म्याच्या मूर्तीच्या द्वारे परमात्म्याची पूजा करावी. श्रीहरीच्या मूर्तीसमोर शुद्धतेने बसावं. आसन प्राणायाम वगैरे सर्व विधी करून देहाची शुद्धी करावी. स्नानादिकांनी शरीराची बाह्य शुद्धी ही झालेली असते. मंत्राक्षरन्यासाने प्रत्येक मंत्राच्या अक्षराच्या देवता त्या त्या अवयवांच्या ठिकाणी स्थापन कराव्या. आपल्या देहाचे अंतर्बाह्य रक्षण केल्यानंतर परमात्म्याची पूजा करावी. श्रीहरीची प्रतिमा स्थंडिल अथवा मानसिक प्रतिमा तयार करून ऋतुकालाप्रमाणे प्राप्त होणाऱ्या उपचाराने मूर्तीच्या द्वारा, स्थंडिलाच्या द्वारा किंवा मानसिक प्रतिमेच्या द्वारा परमात्म्याची पूजा करावी. आधी आसन शुद्ध करावे. पाद्य, अर्घ्य, वगैरे पूजा साहित्य एकत्रित आपल्याजवळ ठेवल्यानंतर एकाग्र चित्त व्हावे. नंतर हृदयादी मूर्तीच्या अवयवाचे ठिकाणी मंत्रन्यास करून मूलमंत्राने श्रीहरीची पूजा करावी. अवयव मंत्र परिपाद्य मूर्ती व पार्षदगण यांच्यासह श्रीहरीच्या प्रतिमेची पूजा त्या प्रतिमेच्या मंत्राने पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, अलंकार, गंध, पुष्प, अक्षता, माला, धूप, दीप, नैवेद्य, मंगलारती इत्यादी षोडशोपचार पूजन करून परमात्म्याचे स्तवन करावे आणि त्याला प्रणाम करावा. मग मी परमात्म्याचा सेवक आहे, मी त्याच्या अधीन आहे अशा प्रकारे म्हणून तो माझा स्वामी आहे असे ध्यान करावे. श्रीहरीच्या प्रतिमेची पूजा संपवल्यानंतर त्याने त्याच्या चरणावर वाहिलेले निर्माल्य आपल्या मस्तकावर धारण करून पूजा केलेल्या प्रतिमा मंदिरात ठेवावी. याप्रमाणे अग्नी, सूर्य, उदक, हृदय यात असलेला सर्वतंत्र स्वतंत्र अनंत गुणपरिपूर्ण यज्ञाधिपती असा जो परमात्मा श्रीहरी, त्याची जो पूजा करील तो लवकर संसार बंधनातून मुक्त होईल. पुढे हा पूजाविधी विस्तृतपणे सांगितला आहे म्हणून जास्ती विवेचन या ठिकाणी केलेले नाही. जनक राजा म्हणतो, यानी यानी ही कर्माणे यैर्यै स्वच्छंद जन्मभिः चक्रे करोति कर्ता वा हरिस्थानी ब्रुवन्तु नः. हे ऋषी हो, श्रीहरीचे आपल्या इच्छेने या मनुष्यलोकात अवतार घेऊन जी जी कर्मे केली व पुढे परमात्मा कोणती कर्मे करणार आहे ती सर्व अवतार चरित्रे आपण मला सांगावी. अशा प्रकारे म्हटल्यानंतर पुढे जनक राजाला द्रुमिल ऋषी काय सांगतात तो भाग आपण उद्याच्याला पाहू. श्रीकृष्णार्पण. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षम्यान्ति दुःखानि यन्नामतः. अक्षरो योजनः सर्वदैवामृतः कुक्षिकं यस्य विश्वं सदा जातिकं प्रीणयामो वासुदेवं देवता मण्डलाखण्डमण्डनं.